मुलांची 10वी झाली, की त्यांना कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये टाकायचं किंवा कोचिंग क्लासेसला का टाकायचं, हा आपण नेहमी विचार करतो. ब्रँडेड कोचिंग क्लासेसपेक्षा आपल्या घराजवळचे स्थानिक कोचिंग क्लासेस चांगले असतात का? किंवा त्याचा आपल्याला काय फायदा होतो? याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहे ओएसिस सायन्स अकॅडमीचे माननीय संदीप बुरंगे सर. नमस्कार. मी पल्लवी यादगिरे वैद्य आपणा सर्वांचं रंग माझा वेगळा या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत करते. रंग माझा वेगळा, रस्ता माझा वेगळा, मीच लिहितोय आज माझ्या कहाणीला उजळा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. रंग माझा वेगळा मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आता तुम्ही 20 वर्षापासून या फील्डमध्ये आहात. तुम्ही 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहात. आता हे 20 वर्षापासून जेव्हा तुम्ही कोचिंग क्लासेस चालवता, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, तेव्हा तुम्हाला काय बदल जाणवलाय या 20 वर्षामध्ये की या शिक्षण क्षेत्रामध्ये लक्षात येण्यासारखे हे बदल झालेले आहेत? तर सर्वात आधी पहिला बदल जो आहे, डिजिटल माध्यमांचा जो प्रसार आणि प्रयोग जो आहे तो खूप वाढलेला आहे. ओके. त्यामध्ये जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण चॉक आणि बोर्ड असंच एक शिक्षणाचं साधन आपण वापरत होतो. बरोबर. आता यामध्ये डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर, त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस, झूम ॲप, गुगल मीट यासारखे बरेचसे माध्यम आलेले आहे. आणि जे क्लासेस आहे ते आपण घर बसल्या पण ऑनलाईन क्लासेस करू शकतो, रेकॉर्डिंग लेक्चर्स पण पाहू शकतो. अशा पद्धतीने बरेचसे चेंजेस आलेले आहेत. ओके. पण या चेंजेसचा तुमच्या कोचिंग क्लासेसच्या करिअरवर म्हणा किंवा मुलांच्या करिअरवर चांगला परिणाम झाला की वाईट परिणाम झाला? यामध्ये काही विद्यार्थी याचा चांगलाही उपयोग करून घेतो किंवा त्याचा गैरफायदा पण घेतो. काही विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या नावावर म्हणजे गेम खेळतात किंवा मग अभ्यास न करता वेगळं हे करतात. आणि काही विद्यार्थी जे आहे ते मन लावून ते पूर्ण करून घेतात आणि तिथे शिक्षकाची गरज लागत नाही बऱ्याच ठिकाणी. परंतु कसं आहे की जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन कोचिंग करणार नाही, परीक्षा पद्धती जी आहे, परीक्षा पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि आपण शिक्षण जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने घेत आहे. आणि परीक्षा पद्धती ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन मध्ये तुमचा बोर्डाचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करू शकत नाही. सर, तुम्ही रामकृष्ण ज्युनियर कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला काम केलंय. मग हे काम करतानाचा तुमचा जो अनुभव आहे तो तुम्हाला तुमची अकॅडमी सुरू करताना कसा उपयोगी पडला? माझा जो कॉलेजला शिकवण्याचा अनुभव आहे किंवा माझं जे नॉलेज आहे, या अनुभव आणि नॉलेजच्या बेसवर मी कोचिंग मध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आणि जास्तीत जास्त त्यांचे कन्सेप्ट कसे क्लिअर होणार आणि कन्सेप्ट क्लिअर होऊन कितीही ऑब्जेक्टिव्ह लेवलचा, टफ लेवलचा क्वेश्चन आला तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल याचा मला त्याच्यामुळे खूप फायदा झाला. अच्छा, म्हणजे तुमचा तो एक्सपिरियन्स तुम्हाला अकॅडमीमध्ये चालवताना तो येतो, आपल्याला तो कामात पडतो. पण याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे. जसं 10वी 12वीला मुलं ऍडमिशन घेतात, पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, जेव्हा खेड्यातले मुलं IIT किंवा JEE ची तयारी करतात तेव्हा त्या नॅशनल एक्झामची तयारी करताना तुम्ही त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन घेतात? कारण ते अगदी बेस लेवलवरून, ग्रास लेवलवरून आले असतात, त्यांना त्यातलं काही नॉलेज नसतं. मग अशा मुलांना एका वेगळ्या स्टेजला न्यायसाठी तुमची जी अकॅडमी आहे तिचं काम करण्याची पद्धत कशी आहे? आम्ही त्यांना, आता कसं आहे, कोणत्याही शिक्षणाचा जो बेस असतो, म्हणजे कोणतंही समोरचं शिक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचा बेस खूप आवश्यक असतो. तर आम्ही त्यांना आधी 1-2-3 महिने त्यांचा बेस जो आहे 10 पर्यंत तो पूर्ण बेस पक्का करतो आणि 2-3 महिने झाल्यानंतर मग त्यांना एंट्रन्स बद्दल माहिती सांगतो. एंट्रन्स बद्दल माहिती सांगितल्यानंतर त्यांना कोर्स कंटेंट काय आहे, किती चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील, त्याचे कन्सेप्ट कसे आहे, त्याचे फॉर्म्युले काय आहे, ते फॉर्म्युले तुम्हाला कसे युजफुल राहील, त्याच्या मेथड्स काय आहे, त्याच्या टेक्निक्स काय आहे, त्या पद्धतीने करून घेतो. त्याच्यानंतर कसं आहे की बोर्ड ही परीक्षा वेगळी आहे आणि JEE जे स्पर्धा परीक्षा आहे हा वेगळा कन्सेप्ट आहे. पण बेस जो आहे तुमचा स्टेट बोर्ड आणि CBSE चा जो सिलेबस आहे त्यावरच डिपेंड आहे.
परंतु ते जे ऑब्जेक्टिव्ह लेवलचे क्वेश्चन्स असतात हा ते कशा पद्धतीने विचारले जातात आणि नेमके त्याचे कसे उत्तर आपल्याला अपेक्षित असतात त्या पद्धतीने आम्ही त्यांची भरपूर पेपर प्रॅक्टिस घेतो. त्याच्यानंतर DPP घेतो, म्हणजे डेली पेपर प्रॅक्टिस. त्याच्यानंतर त्यांना डेली आम्ही होमवर्कसाठी 20 ते 30 प्रश्न देतो. त्या पद्धतीने आम्ही त्यांचं करून घेतो. MHT CET CT. आणि JEE. आता ह्या एक्झाम देताना आपला मुलगा CBSEचा आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, याचा काही फरक पडतो का हो? नाही मॅडम, त्यामध्ये कसं आहे की स्टेट बोर्डचा असो विद्यार्थी की CBSE बोर्डचा असो, अच्छा. त्याचा अभ्यास करण्यावर आहे त्या सर्व गोष्टी डिपेंड्स. आणि शिकत असताना याच कम्पेअर्ड टू स्टेट बोर्ड पेक्षा किंवा CBSE पेक्षा स्टेट बोर्डचे विद्यार्थी जास्त हुशार असतात असं आम्हाला आढळून आलं. अरे वा. CBSE मध्ये जे प्रमाण आहे ते 5 ते 10% आहे आणि स्टेट बोर्डमध्ये मोर दॅन 50% आहे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षामध्ये टिकण्यासाठी. तर CET मध्ये किंवा JEE मध्ये जास्त स्कोरर जे आहे ते स्टेट बोर्डचे जास्त विद्यार्थी असतात. मग असं का आपल्याकडे हा प्रोपोगंडा का केलेला आहे की CBSE असलं म्हणजेच मुलं खूप चांगल्या याला जातात? याच्या मागे काय भूमिका असेल असं तुम्हाला वाटतं, समाजाची, गव्हर्नमेंटची किंवा कोचिंग क्लासेसची? गव्हर्नमेंटला तर सर्व खाजगीकरण करायचं आहे. अच्छा. त्यामुळे त्यांनी प्रायव्हेट संस्थांना खूप परमिशन दिलेली आहे. त्यामुळे हा. भरपूर साऱ्या CBSE स्कूल आलेल्या आहे. आणि CBSE स्कूलमध्ये शिकवणारे जे शिक्षक असतात ते त्या विषयात पारंगत नसतात अच्छा. आणि ते त्या विषयांचं डिटेल नॉलेज विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे कसं आहे की आपला विद्यार्थी जो आहे तो परिपक्व होत नाही किंवा त्याला चांगलं नॉलेज मिळत नाही. मिळत नाही. आणि याज कम्पेअर्ड टू स्टेट बोर्डमध्ये जे शिक्षक असतात त्यांची बदली होत नाही. ते 20-20, 25-25 वर्षापासून एकच विषय शिकवत असतात आणि त्या एकच विषय शिकवल्यामुळे त्यांचे वारंवार गव्हर्नमेंटकडून ट्रेनिंग घेतले जातात आणि त्यामुळे त्यांचं जे शिक्षण आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांकडून करून घेतात. मला फार छान वाटलं सर हे ऐकल्यानंतर, कारण आता ज्या गव्हर्नमेंट शाळा बंद करतायत त्याच्यामध्ये तुमचं हे स्टेटमेंट जे आहे हे फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. आता यालाच अनुषंगाने एक प्रश्न, म्हणजे तुम्ही स्वतः MSc मॅथ्स झालेले आहात, मग हा सब्जेक्ट तुम्ही फार चांगल्या पद्धतीने शिकवत असालच, पण तरीही मॅथ्स बद्दल मुलांच्या, पॅरेंट्सच्या मनात का भीती निर्माण झाली आहे? मॅथ्स हा जो विषय आहे, जसं आपल्याला 11वीचं मॅथ्स शिकायचं आहे किंवा JEEचं, MST CETचं, तर जेव्हा आपण 11व्या वर्गात शिकतो तर तुमचं 10व्या वर्गापर्यंतचं मॅथमॅटिक्स क्लिअर व्हायला हवं. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्यांना पर्सेंटेज भरपूर असते पण सर्व चॅप्टर ते प्रिपेअर करत नाही. तर त्यामध्ये कसं आहे की 10व्या वर्गाचं एखादं चॅप्टर जर एखाद्या विद्यार्थ्यानं स्किप केलं तर तेच त्याला CET मध्ये किंवा JEE मध्ये त्याच चॅप्टरचा त्याचा यूज होतो. त्यामुळे गणित शिकत असताना त्याचं 10व्या वर्गापर्यंतचं जे मॅथमॅटिक्स आहे ते जर क्लिअर असेल तरच तो 11वी-12वी मध्ये चांगल्या पद्धतीनं टिकू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट येऊ शकतो. तर यामध्ये कसं आहे की मॅथमॅटिक्स शिकत असताना त्याला 10व्या वर्गापर्यंत, जेव्हा तो 11व्या वर्गात मॅथमॅटिक्स शिकायला येतो तेव्हा त्याला 10व्या वर्गापर्यंत मॅथमॅटिक्सचे सर्व कॉन्सेप्ट त्याचे क्लिअर असले पाहिजे. कारण नॉलेज देत असताना जेव्हा 11वीचं आपण नॉलेज देतो तेव्हा त्याचं 10वीचं नॉलेज ग्रास्प करूनच आपण 11वीचं नॉलेज देत असतो. आणि मॅथमॅटिक्सची भीती विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची आहे की कारण ते काय करतात की डेली प्रॅक्टिस करत नाही, मॅथमॅटिक्सचा कंटाळा करतात आणि मॅथमॅटिक्स हा जो आहे तो डेली प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे आणि आज जर शिकवलं तर आजच त्यांनी जर त्याच्यावर प्रॅक्टिस केली तर त्यांना लवकर लक्षात येईल. ते जर 8-8 किंवा एका महिन्यानं जर ते टॉपिक करत असतील तर त्यांना आठवत नाही काही. त्याच्यानंतर फॉर्म्युला जर त्यांनी व्यवस्थित केला तर फॉर्म्युले जर व्यवस्थित केले तरच त्यांना मेथड कशी सॉल्व्ह करायची, फॉर्म्युला जर लर्न नसेल तर त्यांना मेथड पण आठवणार नाही. मॅथमॅटिक्सचा एकच आहे F आणि M. F फॉर फॉर्म्युला, M फॉर मेथड. या दोन गोष्टी जर त्यांना व्यवस्थित त्यांनी केल्या तर त्यांचं मॅथमॅटिक्स व्यवस्थित होऊ शकते. अच्छा सर, मला एक सांगा, आपण बोर्डाची पण परीक्षा देतो, त्यावेळेला ह्या CET वगैरे पण परीक्षा असतात, मग या दोघांचा बॅलन्स कसा साधायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, पालकांनी? कारण दोन्ही याचा अभ्यास जरी वेगवेगळा असेल किंवा सारखा असेल पण तरी त्याचा दोन्ही याचा अभ्यास करावाच लागतो. मग मुलांनी कशावर फोकस करायला पाहिजे किंवा त्याचं बॅलन्स कसं करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा JEE आणि MST CET यामध्ये असा फरक आहे की बोर्ड परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे आणि विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा अभ्यास ऑनलाईन न करता ऑफलाईन पद्धतीने करावा. कारण बोर्डाची जी मेथड आहे ते वाचन लिखाण पद्धती आहे, त्यामुळे वाचन लिखाण पद्धतीने बोर्डाची तयारी करावी
आणि स्पर्धा परीक्षा ज्या आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बोर्डचे जे चॅप्टर्स आहे तेच चॅप्टर तुम्हाला एंट्रन्समध्ये आहे, म्हणजे हम्म. JEE किंवा CET मध्ये आहे. तर त्या चॅप्टरचा कन्सेप्ट जो आहे तो बेसिक पासून शिकायला हवा. त्याच्यानंतर जे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही बोर्डमध्ये परीक्षा दिल्यानंतर तुमचा अभ्यास परिपूर्ण थेरॉटिकल झालेला असतो आणि मग प्रॅक्टिकल बेस मीन्स कॉम्पिटिटिव्ह जो आहे, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप जो आहे, म्हणजे कॉन्सेप्ट तुमचा तोच असतो. फक्त तुम्हाला जे परीक्षेचं स्वरूप आहे ते चेंज झालेलं असते आणि तिथं जो क्वेश्चन विचारलेला असतो त्यामध्ये त्या क्वेश्चन मध्ये जे 4 ऑब्जेक्टिव्ह असतात ते हा. चारही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बरोबर वाटत असतात. हा. त्यामुळे तुमचा जर कॉन्सेप्ट व्यवस्थित असेल किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची मेथड तुमची जर अचूक असेल तर तुम्ही अचूक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उत्तर देऊ जी शकता. स्पर्धा परीक्षा असते ती एमसीक्यू बेस असते हा, असं मला MCQ वाटत बेस असते. आणि एमसीक्यू बेस हे जास्त कन्फ्युजिंग असतात. हा, कन्फ्युजन हा, असतं. त्याच्यासाठी हा. त्याच्याकडे अभ्यास प्रॅक्टिस ह्या गोष्टी जास्त लागतात. हा, जास्त लागतात. अगदी अगदी बरोबर. हा. आता हे सगळं करताना अजून एक मला तुम्हाला वेगळ्या घाटणीचा प्रश्न विचारायचा आहे की मुलांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं म्हणून आपण सगळ्या गोष्टी ह्या करत असतो, कोचिंग हा. क्लासेस वगैरे. पण याच्यामध्ये आपली आवड किती असायला पाहिजे आणि गरज किती असायला पाहिजे. मग गरज आणि आवड याची कशा पद्धतीने सांगड घालता तुम्ही लोक? तर विद्यार्थ्यांना सर्वात पहिले आपल्या आवड ज्या विषयात आहे त्या आवडीच्या विषयातच करिअर करायला पाहिजे ओके. आणि त्याच्या परिस्थितीनुसार, म्हणजे मार्केटमध्ये काय पोझिशन आहे त्या गरजेनुसार मग त्यांना ते क्षेत्र निवडायला पाहिजे. हा, म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांनी बॅलन्स करायला पाहिजे हा, असं तुमचं पहिलं म्हणणं आहे. प्राधान्य जे आहे, पहिलं प्राधान्य त्याने आवडीला दिलं पाहिजे आवडीला दिलं. आणि दुसरं प्राधान्य जे आहे ते त्यांनी त्याच्या नोकरी पेशाला दिलं हा, पाहिजे. म्हणजे आई वडिलांसाठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे की मुलांच्या आवडीकडे पहिले लक्ष द्या. कारण तुम्ही त्यांना कितीही जबरदस्ती केली, त्यांनी करिअर केलं तरी त्यात समाधानी ते राहणार नाहीत. म्हणून सर म्हणतात ते अगदी व्यवस्थित आहे की पहिले तुम्ही तुमची आवड बघा आणि मग त्याला आपण कशा पद्धतीने नोकरीमध्ये किंवा जॉबमध्ये किंवा हा. बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करू शकतो हे बघायचं आपल्याला किंवा आपण तसा प्रयत्न पुढे करू शकतो. आता हे सगळं करत असताना जेव्हा या कॉर्पोरेट क्लासेस येतात आणि तुमचे क्लासेस याच्यामध्ये कशा पद्धतीने काम चालतं? कॉर्पोरेट क्लासेस आणि स्थानिक क्लासेस हा. यामध्ये कसं आहे की कॉर्पोरेट क्लासेसमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहे ते अदर स्टेटचे असतात. ते इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेजमध्ये मुलांसोबत शिकवतात, संवाद शिकवतात, साधतात. संवाद साधतात. आणि आपले जे स्थानिक विद्यार्थी असते, आमच्या क्लासेसमध्ये आम्ही मातृभाषेतून शिकवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षकाबद्दल भीती नाहीशी होते. त्याच्यानंतर मातृभाषेतून शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली तर ते लगेच आम्हाला विचारतात आणि मातृभाषेतूनच शिक्षण असल्यामुळे कसं आहे की विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जवळीक साधताना जास्त त्रास होत नाही. हा, आणि मला वाटतं ती मातृभाषेमुळे आपुलकी पण निर्माण होते. आपुलकी पण निर्माण म्हणजे जर होते. मी एखाद्या मोठ्या क्लासेसमध्ये गेले, कॉर्पोरेट क्लासेसमध्ये गेले आणि तिथली रिसेप्शनिस्ट माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायला लागली हा. तर माझ्यासारखा एखादा ग्रामीण भागातून येणारा पालक दचकून जातो किंवा घाबरून जातो आणि मनातले प्रश्न मनात ठेवतो. पण तुमच्याकडे जर आलात ते लोक तर तुम्ही इतके त्यांच्यासोबत फ्रेंडली किंवा फॅमिलियर असतात हा, की हा. ते त्यांच्या घरच्याही अडचणी तुम्हाला सांगतात. सांगतात तर मला वाटतं स्थानिक क्लासेसचा हा एक फार मोठा फायदा आहे आणि कॉर्पोरेट क्लासेसचा तो एक मोठा लॉस आहे असं मला वाटतं. जसं बरोबर. एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला बंधन असतात की एवढाच घ्यावं, हा. तसं ते कॉर्पोरेट क्लासेसचं आहे. हा. पण शिक्षण पद्धतीमध्ये काही फरक असतो का कॉर्पोरेट क्लासेसमध्ये आणि स्थानिक क्लासेसमध्ये? शिक्षण पद्धतीत काहीच फरक नसतो, कारण आमच्याकडचे येणारे जे विद्यार्थी आहेत ते पण JEE आणि MST CET चीच प्रिपरेशन करतात. हा. त्यांच्याकडे जाणारे विद्यार्थी पण JEE आणि MST CET चीच प्रिपरेशन करतात. कारण जे ऑथराइज पब्लिकेशनचे बुक्स आहे ते जे रिफर करतात तेच बुक आम्ही रिफर करतो. ओके. त्यामुळे त्यांचा काही फारसा फरक पडत नाही. हा. म्हणजे शिक्षण पद्धती सेम आहे, हा. सगळं तुमचं शिकवणं उलट त्यांच्यापेक्षा कदाचित फार चांगलं असेल हा. कारण तुम्ही मातृभाषेमध्ये शिकवता, मुलांना जवळीक निर्माण होते, मुलांना फ्रेंडली वाटतं. हा सगळा स्थानिक कोचिंग क्लासेसचा फायदा असतो. जसं आपण म्हणतो की मराठी शाळेत गेल्यानंतर मुलं हे खूप सुसंस्कृत होतात, हा. तसंच आपल्या जवळच्या क्लासेसमध्ये गेल्यानंतर मुलं हे फ्रेंडली होतात. Friendly पण होतात. तरीही हे वाढतं जे स्तोम आहे कॉर्पोरेट क्लासेसचं, त्याचं काय भविष्य वाटतंय तुम्हाला किंवा आपल्या स्थानिक कोचिंग क्लासेसवर त्याचा काही परिणाम होतो का? आता जे कॉर्पोरेट क्लासेस आहे हा. ते खूप सारी त्यांची पब्लिसिटी करतात. हा. त्यामुळे मॅक्झिमम लोकांचं काय आहे की ते पब्लिसिटीकडे जास्त वळतात आणि जे स्थानिक क्लासेस आहे ते पब्लिसिटी न करता
माउथ पब्लिसिटी असते, हा त्यांची जी आहे ते मार्केटिंग पब्लिसिटी त्यांची. असते आणि आमच्या कोचिंग क्लासेसची, स्थानिक क्लासेसची माउथ पब्लिसिटी असते. पालकांनी ऍडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू किंवा अभिप्राय घेऊन ऍडमिशन घ्यावी. अच्छा. या क्लासेसमध्ये कसं शिकवलं जाते, इथले शिक्षकांचं नॉलेज कसं आहे, यांची शिकवण्याची मेथड कशी आहे, यांचा कन्सेप्ट किती क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं जर पालकांनी चौकशी करून जर ऍडमिशन मिळवली तर त्यांना निश्चितच त्यांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते फार ब्राईट राहील असं मला वाटतं. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता आपण जी चर्चा केली कॉर्पोरेट कोचिंग क्लासेस आणि स्थानिक कोचिंग क्लासेस, तर तुमच्या ओएसिस सायन्स अकॅडमीमध्ये आमच्या पाल्यांनी किंवा आमच्या विद्यार्थ्यांनी काय ऍडमिशन घ्यावी याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. आमच्या ओएसिस सायन्स अकॅडमी राठीनगर येथील जे आमची मुख्य शाखा आहे, त्या शाखेमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहे ते खूप अनुभवी आहे. सर्व शिक्षकांना 15 ते 20 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. तसेच आमच्याकडे चॅप्टर झालं की लगेच आम्ही त्यांची टेस्ट घेतो. टेस्ट झाल्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय काय ड्रॉबॅक्स येईल किंवा काय काय तुम्हाला शिकायचं आहे, जुन्या चॅप्टरचा नवीन चॅप्टरमध्ये काय फायदा होईल, त्या पद्धतीचे त्यांना संकल्पना देतो. त्याच्यानंतर तसेच आमचे जे शिक्षक आहे ते शिक्षक खूप अनुभवी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनल आम्ही लक्ष देतो. प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या समजून घेतो आणि विद्यार्थ्यांना ज्या विषयाची डिफिकल्टी असेल तर त्यामध्ये डाऊट सेशन घेतो आणि डाऊट सेशनमधून त्यांना ते क्लिअर करून देतो आणि त्यांचे पेपर जे आहे ते लगेच 8 दिवसातच आम्ही त्यांना झालेले पेपर जे आहे त्याचे मार्क्स जे आहे मार्क्स आम्ही डिस्प्ले करण्यात येते. मार्क्स डिस्प्ले केल्यानंतर ते पालकांना सांगण्यात येते आणि त्यांच्याकडून आम्ही खूप मेहनत करून घेतो. अशा पद्धतीनं करतो. सर, मला एक सांगा, आपलं अमरावती हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या, बियाणे सारख्या मोठ्या मोठ्या संस्था आपल्याकडे आहेत. मग तरीही आपल्याकडचे मुलं कोट्यासारख्या शहरात शिक्षण घ्यायला का जातात किंवा कोचिंग क्लासेससाठी का जातात? याचा अर्थ असा नाही होत का की आपल्याकडे ते एज्युकेशन मिळत नाही किंवा ते कोचिंग मिळत नाही म्हणून आपले मुलं तिकडे जातात? यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे जे शिक्षण घ्यायसाठी विद्यार्थी कोटा, पुणे किंवा मुंबई या मोठ्या शहरात जातात, हैदराबादला जातात. परंतु हे जे शिक्षण जे आहे ते ऑलरेडी आपल्या अमरावतीला आहे, अच्छा. म्हणजे आधीपासून होतं. आणि मला हे म्हणायचं आहे तुम्हाला की आधी विद्यार्थी JEE किंवा IIT ला जायचे नाही का, पण ते तर अमरावतीमध्ये शिक्षण घ्यायचे. तर असे जे शिक्षण आहे ते आपल्या अमरावतीत पण अवेलेबल आहे. आता उलट डिजिटल क्रांतीमुळे ते शिक्षण तर आपण सहजरित्या आत्मसात करू शकतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या शहरात जायची गरजच नाही आहे. ते तुम्ही अमरावतीतच त्याची गरज पूर्ण करू शकता. पण त्याच पद्धतीचं शिक्षण, त्याच दर्जेदार ज्याला शिक्षण म्हणतो आपण, त्याच क्वालिटीचं शिक्षण अमरावतीमध्ये मिळतं. 100% मिळतं मॅडम. आणि तसाच रिझल्टही मिळतो. रिझल्ट पण मिळतो तसंच. मग का पालकांचा विश्वास नाही की अमरावतीमध्ये आपल्या मुलांनी कोटाला न जाता अमरावतीमध्ये आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, असं पालकांना का वाटत नाही? पालकांचा व्ह्यूज असा आहे की आपला विद्यार्थी म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते जर म्हणत असेल की मला इथे शिकायला जायचं आहे, तर पालक ते शहानिशा न करता विद्यार्थ्यांना तिथे पाठवतात आणि मग त्याचा बराचसा दुष्परिणाम होतो. विद्यार्थ्यांना ते जमत नाही. आधी कोट्याला खूप साऱ्या लोकांनी सुसाईड केलेला आहे. त्यामुळे काय होते की त्या विद्यार्थ्यांना असं जबरदस्ती केल्या जाते की तू नीटच कर किंवा JEEच कर, तू IIT लाच तुझा नंबर लागला पाहिजे. त्यामुळे कसं आहे विद्यार्थ्यावर खूप ट्रेस येतो आणि विद्यार्थ्यावर ट्रेस आल्यामुळे विद्यार्थी सुसाईड करतो. त्यामुळे याची शहानिशा पालकांनी आधी इथे अमरावतीला करायला पाहिजे की आपला स्टुडंट जो आहे तो कोट्याला न जाता अमरावतीत पण शिकू शकतो किंवा अमरावतीत पण त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळू शकते. ओके. आता तुम्ही हे सगळं बोलत असताना पालक हा शब्द तुमच्या बोलण्यात खूप आला. म्हणजे मुलांच्या एज्युकेशन करिअरमध्ये पालकांची भूमिका असतेच. त्यांनी ऍडमिशन कुठे घ्यावी, त्यांना कशात आवड आहे, त्यांची पुढे जाऊन काय गरज आहे हे पालकांना माहिती असतंच. मग या यशामध्ये किंवा त्यांच्यासोबत चालण्यामध्ये पालकाची भूमिका ही काय असायला पाहिजे? ती पालक म्हणून असायला पाहिजे, ती मित्र म्हणून असायला पाहिजे की ती गाईड म्हणून असायला पाहिजे?
सर्वात पहिले तर पालकाची भूमिका आहे मित्र म्हणून असायला पाहिजे. ओके. आणि कोणताही विद्यार्थ्याला कोणताही प्रॉब्लेम जर आला, हम्म, तर तो मित्र म्हणून आई-वडिलाला सांगू शकला पाहिजे. हम्म, त्याच्यानंतर कसं आहे, की पालक जो आहे, तो विद्यार्थ्याला शिकू शकत नाही. पण त्याला कोणतं शिक्षण पाहिजे आहे किंवा कोणता क्लास जॉइन करायचा आहे किंवा त्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये डिफिकल्टीज येत आहे, कोणता सब्जेक्ट त्याला कोणत्या शिक्षकाकडून शिकवला तर ईझी जाईल. हम्म. तर असं पालकाची भूमिका जर अशी असली, तर निश्चितच विद्यार्थी चांगल्या त्याच्या यशाच्या शिखरावर शिखरावर पोहोचू पोहोचू शकतो. शकतो. सर, तुम्ही आताच सांगितलं की दर्जेदार शिक्षण आपल्या अमरावतीमध्ये मिळतं. मग स्थानिक कोचिंग क्लासेसमध्ये ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करायला पाहिजे किंवा चौकशी करायला पाहिजे? स्थानिक क्लासेस आणि जे कॉर्पोरेट क्लासेस आहे, त्यांच्या फीजमध्ये पण फारसा फरक आहे. स्थानिक क्लासेसची जे फीज आहे ते कमी आहे आणि कॉर्पोरेट क्लासेसची जे फीज आहे ते भरपूर आहे. आणि भरपूर असून तिथे जे शिकवणाऱ्या फॅकल्टीज आहे, त्या अदर स्टेटच्या असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची आणि त्या फॅकल्टीची फ्रिक्वेन्सी जुळत नाही. हम्म, आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्यामुळे आपला विद्यार्थी जो आहे 1-2 महिने शिकल्यानंतर त्याला असं वाटतं, की इथे आपल्याला समजत नाही आहे किंवा आपला रिझल्ट इथे येणार नाही. मग अशा केसमध्ये तो पुन्हा स्थानिक क्लासेसकडे येतो. मग तुम्हाला जर समजा कॉर्पोरेट क्लासवरून स्थानिक क्लासेसमध्ये यायचं असेल, तर तुम्ही निवड करत असताना स्थानिक क्लासेसची निवड करा आणि स्थानिक क्लासेसची निवड करत असताना सर्वात आधी तुम्ही तेथील विद्यार्थ्यांचा जे जुने विद्यार्थी शिकून गेलेले आहेत त्यांचा अभिप्राय घ्या. त्यांच्याकडून चौकशी करा आणि तिथे जे शिकवणाऱ्या फॅकल्टीज आहे, त्या फॅकल्टीचं शिक्षण पहा, त्याच्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स पहा आणि त्यांचं नॉलेज पहा. त्याच्यानंतर इथे कसं शिकवलं जाते आणि इथे कोणी फॅकल्टीज मधातून सोडून जात आहे का? की इथे 20 वर्षापासून शिकवणाऱ्या त्याच फॅकल्टी आहे का? त्यांचा पण त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे शिकवल्यानंतर रेग्युलर टेस्ट घेतल्या जातात का? त्याच्यानंतर प्रिंटेड नोट्स मिळतात का? ऑफलाईन पेपर घेतले जातात का? बोर्डाची तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतल्या जाते का? CETचे वेगळे क्लासेस होतात का? JEEचे वेगळे क्लासेस होतात का? त्या क्लासेसमध्ये तुम्हाला काय-काय स्टडी मटेरियल प्रोव्हाईड केले जाते? त्याच्यानंतर तुम्हाला डेली पेपर प्रॅक्टिस घेतली जाते का? ह्या सर्व विषयाचा अभ्यास करूनच पालकांनी स्थानिक क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यावी असं मला वाटते. ओके. आता आपण जेव्हा बघतो की कॉर्पोरेट क्लासेस, स्थानिक क्लासेस, हे क्लासेस असतानाही किंवा आपण सरकारी शिक्षक, खाजगी शिक्षक हा पण आपल्यामध्ये एक फरक असतो. हं. मग सर, कॉर्पोरेट क्लासेस एक वेगळा पार्ट म्हणूया, पण एक स्थानिक क्लासेस म्हणून, खाजगी शिक्षक म्हणून तुमच्या समोर काय अडचणी असतात? आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहे, हां. ते जास्तीत जास्त ग्रामीण भागातून येतात. अच्छा. आणि आम्ही शहरी भाग आणि ग्रामीण भाग या विद्यार्थ्यांचा जर निकष काढला, तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, ते अभ्यास करायसाठी बाहेरगावाहून आलेले असतात. बरोबर आहे. त्यांची अभ्यास करण्याची किंवा परीक्षा देण्याची जी पद्धती आहे, खूप चांगली असते आणि खूप चांगल्या तऱ्हेनं ते अभ्यास करतात. आम्ही आम्ही ज्या इन्स्ट्रक्शन्स किंवा जे गाईडन्स दिलेलं आहे, त्या गोष्टी ते व्यवस्थित फॉलो करतात. हं. हां. त्यामुळे आम्हाला असं वाटते की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे, ते याज कंपेअर्ड टू सिटी जास्त अभ्यास करतात. म्हणजे आपण जे आता UPSC, MPSCचा पण रिझल्ट बघतोय, तर ते खेड्यातले किंवा हां, ग्रामीण भागातले. ग्रामीण भागातले किंवा हां. ज्यांचे आई-वडील अगदी क्लास 4 वगैरे आहेत, ते मुलं अगदी वर टॉपवर गेलेले आहेत. हां, हां. मला असं वाटतं त्यांना आई-वडिलांच्या श्रमाची किंवा स्ट्रगलची खूप जास्त किंमत माहिती आहे, किंमत माहिती जी आहे. आपल्या शहरातल्या मुलांना माहिती नाहीये माहिती नाही. किंवा आपण त्यांना खूप जास्त प्रोव्हाईड करतो आहे, हां, म्हणून हां. त्यांना ते सगळं इझी टू वाटतंय. हां. पण आज शिक्षण क्षेत्र इतकं बदलत आहे आणि त्याच्यामध्ये आता ती आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे. मग ती एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर पुन्हा काही चेंजेस तुमच्या सिस्टीममध्ये, एज्युकेशन सिस्टीममध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये होणार आहेत का? किंवा त्याचा काय परिणाम पुढे येणाऱ्या 20 वर्षात होईल असं तुम्हाला वाटतं? आता यामध्ये कसं आहे, की जुनी जी शिक्षण पद्धती होती, त्यामध्ये चॉक आणि बोर्ड होती. त्यामुळे आता नवीन याच्यात कसं झालेलं आहे, Zoom, Google Meet असे बरेचसे ऑनलाईनचे माध्यमं आलेले आहे. रेकॉर्डिंग लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतात. पण यामध्ये जुन्या पद्धतीत आणि नवीन पद्धतीमध्ये
हा फरक जाणवेल की समोर जो आहे एआयचा जो वापर आहे हा. तो जास्तीत जास्त राहील. ओके. आणि एआय मुळे कसं आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण हे जे आहे सहज उपलब्ध होईल. राहील. हा. आणि तो घरी पण कोणताही प्रश्न किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर किंवा कोणतीही क्युरी तो सॉल्व्ह सॉल्व्ह करू शकेल. फक्त यामध्ये कसं आहे की जर तो ऑफलाईन क्लासमध्ये आला ॲज कम्पेअर टू ऑनलाईन, तर त्याला जे संस्कार दिल्या जाईल ते संस्कार चांगल्या पद्धतीचे राहील. असा फरक जाणवेल मॅडम. पण खरोखर एआय मुळे येणाऱ्या 20 वर्षामध्ये सगळ्या सिस्टीमवर फरक पडणार आहे. हा हा म्हणजे तो फिक्सच आहे. पण Fix आहे. तरीही शिक्षण क्षेत्र असं आहे की ती शिक्षकाची गरज ही न संपणारी असते. हा हा ते टू वे कम्युनिकेशन आहे. बरोबर आहे. मुलांना लागणाऱ्या, जसं आई वडील आहेत हम्म. मुलांना लागणार आहेत, हा. तसं शिक्षक आहे. मग तरीही तुम्हाला असं वाटतं का की एआय मुळे पूर्ण शिक्षण पद्धती ही कोलॅप्स होईल किंवा शिक्षकांची गरज संपेल? हा, तर एआय मुळे शिक्षणाची गरज संपणार नाही, पण जे शिक्षकाचं जे काम आहे ते आयुष्यभर त्यांना राहीलच. कारण कसं आहे की जर समजा एआय मध्ये एखादी क्युरी झालेली आहे, पण ते ऑफलाईन पद्धतीनेच त्याला त्याचं सोल्युशन मिळणार. समजा ऑनलाईन मध्ये त्याचा जर बेस कच्चा असेल तर त्या विद्यार्थ्याला तर शिक्षकाकडे जावंच लागेल. अच्छा. त्याच्यामुळे कसं आहे की शिक्षकाशिवाय तो पूर्ण त्याचा कम्प्लीट होऊच शकणार नाही. आता आपण बघतो सर की ही जी नवीन जनरेशन आहे, नवीन मुलं आहेत 16, 17, 18 वर्ष, ते खूप फास्ट आहे. हा हा टेक्नॉलॉजी मध्ये खूप फास्ट आहे. म्हणजे जी गोष्ट शिकायला आपल्याला 2 तास लागतात त्यांना 2 हा मिनिट हा लागतात. मग अशा वेळेला आपल्याला त्यांनी आपल्याला प्रश्न विचारावा, आपण उत्तरं शोधावं, त्याच्या आधी ते उत्तरं शोधून आणतात. मग अशा वेळेला एक शिक्षक म्हणून तुमच्या हा. काय भावना असतात? म्हणजे तुम्हाला काय फील होतं की अरे आपण हे सांगणार होतो मुलांना, हे यांना आधीच माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. हा, आधीच माहिती आहे, पण त्या एआय मुळे कसं आहे की त्या एखाद्या प्रश्नाचं त्याला उत्तर लगेच मिळू शकते. हा. परंतु तो उत्तर कुठून आलं हा. किंवा त्याने त्याच्यासाठी काय टेक्निक यूज यूज होणार केल्या. किंवा हा, काय फॉर्म्युले यूज होणार, त्यासाठी त्याला शिक्षकाकडे यावंच लागेल. अगदी अगदी. त्याचं म्हणजे सोल्युशन तो काढू शकतो, परंतु ते कुठून आलेलं आहे आणि याचा त्याची आन्सर हेच प्रोसेस का, काय आहे? प्रोसेस काय आहे किंवा याचा आन्सर हेच का आहे, हा. याच्यासाठी तर त्याला शिक्षकाकडे यावंच लागेल. म्हणजे कितीही एआय किंवा ChatGPT आलं तरी शिक्षकांची गरज गरज ही न संपणारी न आहे. संपणारी आहे. शिक्षक त्यांना लागणारच आहे. आणि लागणारच आहे. त्यातल्या त्यात तर गणितासारखा विषय जो क्लिष्ट विषय मानला जातो, त्याला तर शिक्षकाशिवाय पर्यायच पर्याय नाही. राहणार नाही. आज तुम्ही या क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून काम करत आहात. आणखी कितीतरी हजारो विद्यार्थी तुमच्या हातून घडलेले आहेत, घडत आहेत. पण येणाऱ्या 20 वर्षानंतरची जनरेशन कशी राहील, शिक्षण पद्धती कशी राहील, किंवा ChatGPT, एआय हे आत्ता आहे, अजून काही डेव्हलपमेंट याच्यामध्ये होईल का असं तुम्हाला वाटतं? तर यामध्ये कसं आहे की चॅट जीपीटी आणि एआय हा. याचा यूज करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकते. हम्म. पण तुम्हाला प्रश्न का पडला, हम्म. त्या प्रश्नाचं नेमकं हेच का उत्तर आहे, हम्म. हे जोपर्यंत आपण हम्म. ऑफलाईन पद्धतीने किंवा फिजिकली आपण ते शोधणार नाही, हम्म. याचा आन्सर हेच का आहे, हम्म. त्याच्याशिवाय माणूस घडूच शकत नाही. हा. हा हा. हा त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे की हा प्रश्न आहे, हा प्रश्न का आहे आणि याचं उत्तर का आहे, हेच उत्तर आपण का देतोय किंवा हेच उत्तर का आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःहून सर्च करणार नाही, तोपर्यंत तुमची डेव्हलपमेंटच होणार नाही. हम्म. त्यामुळे त्याची गरज तुम्हाला भासणारच. गरज भासणार. हा. ओके सर, तुम्ही नेहमी आता कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवता, पण हे शिकवताना काही विद्यार्थी असे तुमच्या आयुष्यात आले का की ज्यांची काहीच परिस्थिती नव्हती, पण आज ते कुठल्या तरी चांगल्या पदावर आहेत तुमच्या कोचिंगमुळे, आणि तुम्हाला त्याचं खूप समाधान आहे की मी या क्षेत्रात आलो, त्याचं माझं चीज झालेलं आहे, असं काही तुमच्या आयुष्यातले प्रसंग आहेत का? बरेचसे विद्यार्थी आम्ही घडवलेले आहे आणि त्यांच्याकडून कोणतेही आम्ही 1 रुपया पण फीस घेतली नाही. एक विद्यार्थी आहे आमचा, यशोदानगरला होता, त्याला वडीलच नव्हते हम्म. आणि तो मिळेल ते काम करत होता. अच्छा. आणि त्यांनी माझ्याकडे कोचिंग लावलं होतं. मिळेल तो काम करत होता म्हणजे तो कॅटरिंगच्या व्यवसायाला जात होतं, हम्म. सेंटिंगच्या व्यवसायाला जात होतो. आणि जात असताना तो सांगायचा की सर मी उद्या संडे आहे, बॅचला येऊ शकत नाही. मग मी विचारलं त्याला का बरं येऊ शकत नाही, तर तो म्हणे सर मला उद्या कॅटरिंगच्या कामाला जायचं आहे. मग मी असं ऐकल्यानंतर त्याला म्हटलं की मी तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची फीस घेणार नाही. मग त्यांनी पॉलिटेक्निक केलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मधून त्यांनी जळगावमधून इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर तो विद्यार्थी महानगरपालिका मुंबई येथे कार्यरत आहे. अरे वा. हा. छान. तसेच आमची एक विद्यार्थिनी होती, तिचे वडील गुपचूपचा व्यवसाय करायचे आणि त्यांची गाडी होती, तर ते माझ्याकडे आले की सर आम्ही तुमची फीस देऊ शकत नाही. मग त्यांना म्हटलं की बाबा
तुमची विद्यार्थिनी खूप हुशार आहे, तर तिला घडवण्याचा आम्ही एक हे करतो, प्रयास करतो. हं, तर हं. त्या प्रयासामध्ये त्या विद्यार्थिनीला आम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमधून बी केलेलं आहे. अरे वाह! त्याच्यानंतर छान. तिच्याकडून आम्ही कोणत्याही प्रकारची फीस घेतलेली नाही. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेमधून ती पी-एस-आयची परीक्षा पास झाली. पण ते पी-एस-आय न होता तिला एस-टी-आय पाहिजे होतं. मग एस-टी-आय मिळालं नाही. तर मग वेळेवर तिला तलाठीची ऑर्डर आली. त्यामुळे ती तलाठी म्हणून नांदगाव खंडेश्वरमध्ये कार्यरत आहे. सर, तुम्ही कोचिंग क्लासेसच्या व्यवसायामध्ये यायचा निर्णय का घेतला? किंवा तुम्हाला का असं वाटलं, की आपण कोचिंग क्लासेसमध्ये जावं, तो व्यवसाय करावा, तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवावं आणि तुमच्या बोलण्यातून जे जाणवत आहे, की सारखं तुम्हाला ग्रामीण विद्यार्थ्यांची फार ओढ आहे. तर यामागचा काय तुमचा हेतू आहे? काय दृष्टिकोन आहे? किंवा काय प्रेरणा आहे? माझं शिक्षण जे आहे ते अतिशय ग्रामीण भागातून झालेलं आहे. हं. आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागातून झाल्यानंतर मी इथे अमरावतीला व्ही-एम-ई कॉलेजला एम-एस-सी मॅथेमॅटिक्सला प्रवेश घेतला. आणि प्रवेश घेतल्यानंतर मग मी गाडगेनगरला राहायचो. हं. सुलभाताई खोडके गल्ली म्हणून एक गाडगेनगरला भाग आहे, आहे. आहे. तिथे गावंडे यांच्या घराकडे राहायचो. तर तिथे खूप साऱ्या रूम्स होत्या हं, आणि त्या रूम्सवर मी राहायचो आणि बाजूला एक कोचिंग क्लास होता. हं. आणि त्या सरांचं जे शिक्षण आहे ते एम-कॉम मध्ये झालं होतं. आणि तिथले एक सर जे आहे सायन्सचे बॅच सोडून मधून निघून गेले होते. अच्छा. तर त्या सरांनी मला असं म्हटलं, की "सर तुम्ही आमच्याकडे शिकवणार काय?" तर हं, मी म्हटलं, की "मी गाव सोडून इथे शिक्षणासाठी आलेलो आहे. परंतु सर म्हणे, "माझं सायन्स नसल्यामुळे मी सायन्स शिकू शकत नाही" म्हणे. हं. "सर तुम्ही जे म्हणाल म्हणे ते तुम्हाला फीस द्यायला मी तयार आहे." पण मी त्यांना खूप हे केलं, की "सर मी शिकू शकत नाही." पण त्यांनी एक मला आयडिया दिली, की "सर म्हणे तुम्हाला जे अडचण आहे, हं, तुमची जे आर्थिक अडचण किंवा कोणतीही अडचण असेल, ती अडचण मी सॉल्व्ह करायला तयार आहे. पण तुम्ही फक्त शिकून पहा. हं. 5व्या वर्गाचे विद्यार्थी आहे. तर जमलं तर तुम्हाला आम्ही कंटिन्यू करू." तर मला ते शिकवता पण येत नव्हतं. त्या सरांनी असं म्हटलं, की "तुम्हाला शिकवता येत नाही, तर मी एक तुम्हाला मराठी मीडियमचं पुस्तक देतो आणि एक इंग्लिश मीडियमचं पुस्तक देतो. हं. तर तुम्ही इंग्लिशमध्ये सायन्सचे प्रोनाउन्सिएशन आणि त्याचा अर्थ सांगायचा आणि तुम्हाला नाही समजत असेल, तर तुम्ही ते मराठीतून वाचून घ्यायचं." आणि दोन्ही पुस्तकं सोबत घेऊन मी 5व्या वर्गाला शिकवण्याची सुरुवात केली. तर त्या विद्यार्थ्यांना माझं जे शिकवण्याची जे पद्धत आहे, तर त्या विद्यार्थ्यांना खूपच आवडली. त्यामुळे त्या सरांनी मला ते कंटिन्यू केलं आणि कंटिन्यू केल्यानंतर मग तिथे मी एक 5-6 वर्ष काम केल्यानंतर अरे मग वाह! स्वतःची अकॅडमी तयार केली. हां. मग मी तिथून त्यांच्याकडून वेगळा क्लास टाकला. अच्छा, अच्छा. हां, हां. आणि तिथून तुमच्या प्रवासाची सुरुवात सुरुवात झाली. झाली. हां. आतापर्यंत अंदाजाने किती विद्यार्थी तुमच्या कोचिंग क्लासेसमधून निघाले असेल? मी जेव्हा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे क्लासेस घ्यायचो, हं. तेव्हा माझ्याकडे 250 ते 300 पर इयर विद्यार्थी राहायचे. हां. तर पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे जवळपास मी 2 ते 5,000 विद्यार्थी अरे बापरे! शिकवलेले असेल. त्याच्यानंतर माझ्या अकॅडमीमध्ये 8वी ते 12वीचे क्लासेस चालतात. हां. तर आमच्याकडे सर्व विषय शिकवले जातात. हं. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्याच्यानंतर जे-ई-ई, एम-एस-टी, सी-ई-टी. तर या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 10,000च्या जवळपास असेल. हो का? हां. अच्छा, अच्छा. रंग माझा वेगळा या पॉडकास्टमध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या निमंत्रितांना आमंत्रित करत असतो. यावेळी आपण आमंत्रित केलं होतं ओएसिस सायन्स अकॅडमीच्या माननीय बुरंगे सरांना. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, स्थानिक कोचिंग क्लासेस, कॉर्पोरेट कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा, कोचिंग क्लासेसची निवड कशी करावी, मुलांची आवड महत्त्वाची की गरज महत्त्वाची, पालकांची भूमिका काय, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी आज दिलखुलास मुलाखत दिली. मला वाटतं आजचा हा पॉडकास्ट ज्यांची मुलं 10वी-12वीला आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. अशाच विषयांसह आपण भेटत राहूया रंग माझा वेगळामध्ये. तोपर्यंत मी पल्लवी यादगिरे वैद्य आपणा सर्वांची रजा घेते. धन्यवाद. रंग माझा